तुम्हाला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कल्पनाच नव्हती की स्वतः साक्षात बाळूमामा येत आहेत, पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या स्वप्नात येऊन स्वतः बाळूमामाने हे सांगितलं की स्वतः मी इथं साक्षात आहे. आदमापूरला तुम्हाला जायचं जमत नसेल किंवा तुम्ही नाही गेला तरी इथं मात्र येऊन तुमची काय असेल ती नवस्फूर्ती करा. बरोबर ना? हो बरोबर आहे. म्हणजे असं लोकांना सांगितलं, मग तुमच्या लक्षात आलं. त्याला आम्हाला सगळ्या शेजाऱ्यांनी म्हणली, सगळी बोलली हम्म. तुम्ही इथं बसवा. आम्ही म्हणायची नाही, आमच्यात माणूस जास्त आहे, मला काही नको आहे देव म्हटल्यावर ना, तरी सुद्धा आमच्यात जनावर आजारी पडायचं, माणसं आजारी पडायची, असं चालू झालं. आणि साप म्हणजे ह्याकडंच ना त्याकडला सापच सगळं. त्याच्यामुळे लक्षात आलं, सगळी म्हणली ठेवा मंदिर करूया. सगळी साथ देते ती, पूर्ण तासगाव सगळी येते. त्यावेळी तुमच्या लक्षात आलं की बाबा ही स्वतः साक्षात बाळूमामा. तुम्ही ठेवताना अक्षरशः म्हणजे एवढंच. आता सध्या केवढी आहे ती उंची? खालीपर्यंत आहे का? होय, खालीपर्यंतच आहे की. आता ते काय करायला लागल्या, बायका आल्या का नाही, ते गळ्यात पडून भेटायला लागल्या. बर. म्हणून आम्ही त्याला हे केलं. बर. इथनं चालू आहे. हे काही बिंबी तयार व्हायला लागले. हे काही इथं सगळं इकडं बाजूला, ह्या बाजूला. ही पहिल्यांदा ठेवताना केवढा ठेवला होता? एवढा खडा होता, बॉल बरा बारका. आता एवढा झाले. आता एवढा झाला. तुमच्या कधी लक्षात आलं असं व्हायला लागले ते? 5-6 वर्षानं लय अनुभव. म्हणजे हे अगदी जागृत, म्हणजे जागृतच आहे. हे काय इकडं निघालाय मांडी घालून बसल्यावर, हे असा हे इकडं असा निघाला. हे काय हे इकडं, हे इकडं निघालाय असा. आणि हे पुढं मांडी घातल्यावाने, आणि हे इथं बिंबी व्हायला लागल्यावर, हे वर शिक्कर चालल्यावाने. हे काय असं. आणि ही मायाका पण तशीच आहे. एवढीच ठेवली होती ती, एवढी उंच झाली. ती पण ठेवताना एवढीच ठेवलीत ना? छोटी एक म्हणजे एवढं सकट मंदिर नव्हतं, असं होतं. मला सांगितल्यावर इथं बांधायला इकडे एक इट आणि इकडे एक इट ठेवली. त्याच्या खाली नुसता एवढा बारका धोंडा पुजत होतो. ती गावात कुणाच्या स्वप्नात जाऊन सांगायला लागला. म्हणला मी जागृत तिथं आहे. मग सगळे विचारत यायला लागले, तिथं बाळूमामाचं मंदिर कुठं आहे. मग आम्ही घरात कुणाला सांगितलंच नाही. मी कुणाला पटतंय कुणाला नाही. आमच्यात 50 माणूस आहे आता. मग कुणाला पटतंय म्हणून आम्ही एवढं इकडे एक इट, इकडे एक इट, आणि पुढं वर एक इट, आणि त्याच्या खाली आपलं प्रत्येक रविवारी अमावस्या पाणी घालायचं. मग ती माणसं जशी यायला लागली तशी नानाने दत्तानं आमच्या मुलानं एवढं मंदिर बांधलं.